आज आम्ही नानापेठ गणेशपेठ इथला पालखी विसावा जो आहे तर तिथे महापालिकेची अनधिकृतपणे कुठल्याही पद्धतीची नोटीस न देता कारवाई सुरू झालेली आहे। इथे महापालिकेचे अधिकारी आहेत आणि त्याच्यामध्ये वॉर्ड ऑफिसर दगड खैरे, त्यानंतर पालिकेचे उपायुक्त वणकर साहेब हे आज इथे उपस्थित आहेत। पोलिसांचा बंदोबस्त इथे देण्यात आलेला आहे। तुम्ही बघू शकता इथे सगळ्या हे जेसीबी टेम्पो वगैरे सगळं आणून लावण्यात आलेलं आहे। लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे। प्रत्येक अधिकाऱ्याला जर विचारलं की तुम्ही इथे नोटीस दिलेली आहे का, तर कोणी उत्तर न देता सगळे पळ काढतायत इथे। आणि ही कारवाई यांनी अनधिकृतपणे कारवाई चालू केलेली आहे, कुठल्याही पद्धतीची नोटीस बजावलेली नाही। तुमच्या कारवाईमध्ये अडथळा येणार नाही, परंतु मला कुठल्या कायद्याखाली तुम्ही कारवाई करता मला ते तुम्ही दाखवा। तुमच्याच अधिनियमामध्ये दाखवा, हे पुस्तक तुम्हाला देते हे तुम्ही दाखवा मला। हे तुम्ही दाखवा। गवणीचे असू द्या, गवणी विभाग कशामध्ये येतो? महापालिकेतच येतो ना। महापालिकेत येतो ना, मग त्यांचं कोणाच्या ह्याच्यावर चालतं? सगळ्या ह्यांचे नियम वेगळे आहेत का? वॉर्ड ऑफिसर स्टेटमेंट नाही अनधिकृत, मी म्हणते अनधिकृत। नोटीस कुठे सांगा? नोटीस कशी नोटीस नाही काढत? हे तुमचं स्टेटमेंट रेकॉर्ड होतं, लक्षात ठेवा। अनऑथराइजला नोटीस नसते ना, हे तुमचं स्टेटमेंट रेकॉर्ड होतंय। कलम 260 नुसार महापालिका अधिनियम सांगू तुम्हाला, अनऑथराइजला पण 15 दिवसाची नोटीस दिली जाते। बोलतोय तुम्हाला आणि ही कारवाई ह्याला सुद्धा नोटीस दिली जाते। ह्याला नोटीस नाही का दिली जात? आपलं काय डेजिग्नेशन आहे सर? डेप्युटी इंजिनियर आहात, बरं। आणि कुठल्या ह्याला असता तुम्ही? बांधकाम विभागाला मेन बिल्डिंगला बसता? मेन बिल्डिंगला बसता।